नमस्कार मंडळी, इथे आमचं पॅकिंग चालू आहे. तर हे पॅकिंग कशासाठी आहे, आम्ही कुठे चाललो आहे, हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर इथे बघा, अंश आणि अंशा पप्पांची जोरदार तयारी चालू आहे. तर अंशूसाठी आम्ही नवीन शूज आणले होते आणि तो ते ट्राय करून बघत होता आणि स्वतःची तयारी स्वतः करण्याचा प्रयत्न चालू होता त्याच्या. कुठेतरी बाहेर फिरायला जायचं म्हटलं की अंशू नेहमीच खुश असतो. तर आम्ही ट्रेनने जाणार होतो. आम्ही स्टेशनला पोचलो तेवढे त्यांचे मित्र आणि मित्रांची फॅमिली पण आली, कारण आम्ही सर्व सोबत जाणार होतो. सोबत त्यांची मुलं पण होती, त्यामुळे त्यांना पाहून अंश खूपच खुश झाला. तर आमची ट्रेन यायला थोडा वेळ होता म्हणून आम्ही तिथेच वेटिंग एरियामध्ये बसलो होतो. तर शेवटी एकदाची ट्रेन आली आणि आम्ही त्यामध्ये बसलो. तर आता मी तुम्हाला सांगते की कुठे चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. तर खूप दिवसापासूनची इच्छा होती, पण जाणं काय होत नव्हतं. पण फायनली स्वामींचे बोलावणे आले आणि आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. पण त्याआधी ना आम्ही दत्त महाराजांच्या गाणगापूरच्या मंदिरात जाणार आहे. तर रात्रभर प्रवास करून आम्ही पोहोचतच आलो होतो. तर सकाळचे वातावरण बघा किती सुंदर आहे. तर लांबच्या प्रवासासाठी ट्रेन बेस्ट आहे. तर आम्ही पोचलो गाणगापूर स्टेशनला. तर इथल्या पवित्र भूमीवर पाय ठेवताच ना मन शांत आणि प्रसन्न वाटत होतं. तर इकडे थंडी खूप होती. यानंतर आम्ही चाललो आहे संगमाच्या दिशेने. तर संगमावर पोचल्यावर तुम्ही पाहू शकता इथलं दृश्य किती विलोभनीय आहे. भीमा अमरजा नदीचा मिळून हा संगम घाट तयार झाला आहे. इथे स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज 23 वर्ष वास्तव्यास असताना रोज स्नान करत असायचे आणि तपश्चर्याही करायचे. म्हणून या पाण्याला ना देवी शक्ती आहे असे म्हणतात. तर या संगमामध्ये ना आपण स्नान केल्याने आपले सर्व अडचणी, रोग आणि कष्ट दूर होतात असे म्हणतात. तर आम्ही पण मग आता आंघोळ करायला चाललो होतो. तर नदीचं आजूबाजूचं वातावरण तर खूप छान होतं, खूप प्रसन्न असं वाटत होतं. पण माझं एक ना भाविकांना विनंती आहे की इथला परिसर तर खूप छान आहे, पण भाविक इथे येतात, आंघोळ करतात आणि ओली कपडे अशीच इकडे तिकडे फेकून जातात. तर त्यांना माझी एकच विनंती आहे की प्लीज असे करू नका, ज्याने नदीचे पावित्र्य खराब होईल. तर इथे बरेच भाविक आंघोळ करत होते. तर मग आम्ही पण आंघोळ केली आणि वटवृक्ष मंदिराकडे गेलो. तर इथे बरेच भक्त पारायण करत होते. असे म्हणतात की वटवृक्षाखाली बसून पारायण केल्याने किंवा गुरुचरित्र वाचल्याने दत्त महाराजांचा पूर्ण आशीर्वाद मिळतो. तर इथे अनेक भाविक त्याचं पारायणचा संकल्प पूर्ण करण्यासाठी येतात. तर मी पण इथे एक अध्याय वाचला. तर मला तर असे वाटते की आयुष्यात आपण एकदा तर गुरुचरित्र पारायण नक्की करावे. त्यामुळे मन शांत होते आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते. त्यानंतर आम्ही गेलो मेन मंदिराकडे. मेन मंदिरात तर खूप गर्दी होती. आरतीचे टायमिंग झाले होते, त्याच्यामुळे खूप गर्दी वाढतच चालली होती. मग आम्ही लवकर लवकर गेलो आणि दर्शनाच्या लाईनमध्ये गेलो. पण तिथे थोडी लाईन होती, पण ठीक आहे म्हटलं. आम्हाला दर्शन खूप छान असं भेटलं आणि आम्ही गुरुमाऊलीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तिथेच ना मंदिराच्या परिसरात थोड्या वेळसाठी आरती होणार होती, त्याच्यामुळे तिथेच थोडा वेळ बसलो. आरती जशी चालू झाली, ढोल वाजू लागताच ना तिथे उभे असलेले काही जणांच्या अंगातून ना निगेटिव्ह एनर्जी बाहेर यायला चालू झाली. दत्त महाराजांची कृपाच म्हणायची. हे गाणगापूरचे हेच तर वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आम्ही थोडे मार्केटमध्ये फिरलो आणि नंतर आमचा प्रवास सुरू झाला अक्कलकोटच्या दिशेने. तर अक्कलकोटमध्ये पुढे काय काय केले, स्वामींचे दर्शन कसे घेतले, तिथलं सगळं वातावरण, हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की नेक्स्ट व्हिडिओ बघा. चला भेटू आपण अक्कलकोटमध्ये. तोपर्यंत बाय.